ब्रश बघा, यामध्ये दिवसातून 50 ते 100 केस जर निघत असतील म्हणजे अंदाजे, तर ते नॉर्मल आहे. मग ते तुम्ही दिवसातून जर 4 वेळा केस विंचरताय तर प्रत्येक वेळेला समजा एक 7-8 जर केस निघत असतील तर हा नॉर्मल हेअर फॉल आहे. पण याच्यापेक्षा जास्त निघत असतील आणि ते तुमच्या लक्षात येत नसेल तर तुम्ही पुढील गोष्टींच्याकडे लक्ष ठेवा. झोपून उठल्यावरती उशीवरती बघा की खूप सारे केस लागलेले आहेत का. त्याच्यानंतर अंघोळीनंतर डोक्यावरून अंघोळ केल्यावरती बाथरूममध्ये टाईल्सवरती खूप सारे जास्त केस दिसत असतील तर ते बघा. तुम्ही सहज बसलेला आहे, तुम्ही हात फिरवताय केसांमध्ये तर अचानक 7-8 केस निघतायत का, ह्या गोष्टींच्याकडे तुम्ही लक्ष द्या. त्यावेळेला हे समजून घ्या की तुमचं शरीर तुम्हाला काहीतरी सांगत आहे. मग शरीर नक्की काय सांगतंय हेच आपण समजून घेणार आहे. एव्हरी कॉज, एव्हरी टाईप आणि एव्हरी ट्रीटमेंट जे खरंच काम करतं. नमस्कार, मी डॉक्टर प्रिया साळोखे, होमिओपॅथिक आणि एस्थेटिक फिजिशियन, फाउंडर ऑफ द स्किन स्टुडिओ मगरपट्टा, पुणे. माझ्या क्लिनिकमध्ये दर 3ऱ्या पेशंटनंतर विचारला जाणारा प्रश्न आहे की रिपीटेड हेअर फॉल, ज्याच्यामध्ये मला एकच गोष्ट जी खटकते ते रिपीटेड शॅम्पू, रिपीटेड मेडिकेशन्स दिले जातात आणि त्यांच्या पॉझिटिव्ह फॅक्टरपर्यंत कोणीही पोचत नाही. डिटेल केस हिस्ट्री आणि त्याचे पॉझिटिव्ह फॅक्टर, त्यांची लाईफस्टाईल हे जर तुम्ही फाइंड आउट केलं तर ही गोष्ट नक्की ट्रीट करण्यासारखी आहे. ह्यूमन बीइंग्समध्ये एका मुळातून मॅक्सिमम 4 केस येण्याची कपॅसिटी असते. जेव्हा आपण आईच्या पोटात तयार होत असतो तेव्हा ही गॉड गिफ्टेड आपल्याला दिलेली गोष्ट आहे. तो प्रत्येक केस जो आहे तो 3 फेजेसमधनं जातो. सगळ्यात पहिले ती जी ग्रोथ फेज असते त्याला म्हणतात ॲनाजेन, जी कॅटाजेन फेज असते ती असते ट्रान्झिशनल फेज आणि टिलोजेन जी असते ती असते रेस्टिंग फेज. आपल्या 100% केसांमधले 70 ते 80% भाग हा ॲनाजेन म्हणजे ग्रोथ फेजनी कव्हर केलेला आहे आणि उरलेला 15 आणि 15% कॅटाजेन आणि टिलोजेननं कव्हर केलेला आहे. जेव्हा हा रेशो चेंज होतो, ॲनाजेन फेज छोटी होते आणि रेस्टिंग फेज म्हणजे टिलोजेन फेज जिथे जास्त प्रमाणात होते तिथे नवीन केस येत नाही आणि तुम्हाला हेअरफॉल ऑब्झर्व व्हायला चालू होतो. तर ह्याची जी प्रमुख कारणं जी आहेत ती आपण एकदा बघूया. हॉर्मोनल इम्बॅलन्स, PCOD सारख्या गोष्टी, डिलिव्हरीनंतरचे चेंजेस, न्यूट्रिशनल बॅकअप, टिलोजन अफ्ल्युअम ज्याच्यामध्ये ताण असतो, स्ट्रेस असतो आणि तो डिरेक्टली तुमच्या हेअरफॉलवरती इफेक्ट करतो. त्याच्यानंतर किमोथेरपी, मेडिकेशन्स, लाँग टर्म मेडिकेशन्स ह्याच्यामधला गोष्ट, पोस्ट कोविड इफेक्ट्स बॉडीवरचे त्याच्यामुळे दिसलेला हेअरफॉल आणि अँड्रोजेनिक ॲलोपेशिया ज्याला म्हणतात जेनेटिक, ज्याच्यामध्ये हिस्ट्री मेन जी घेतली जाते ती तुमच्या फॅमिलीमध्ये की कुणाला हेअरफॉल होता का हे आपण त्यात बघतो. केस गळण्याची प्रमुख कारणं आपण बघूया आणि त्याच्या मागे काय गोष्टी असतात हे एकदा आपण बघूया. पहिलं तर आहे अँड्रोजेनिक ॲलोपेशिया म्हणजे जेनेटिक हिस्ट्री, ती खूप महत्त्वाची आहे. फॅमिलीमध्ये जर या गोष्टी असतील तर टेस्टोस्टेरॉन नावाचं जे हॉर्मोन आहे जे मेल्समध्ये आणि फिमेल्समध्ये दोघांनाही हे जास्त इफेक्ट करतं आणि त्याच्यामुळे हेअरफॉल चालू होतो. सेकंड तर आहे न्यूट्रिशनल बॅकअप. तुमचं फॅरिटीन, विटॅमिन B12, D3, लाईफस्टाईल, गट प्रॉब्लेम्स ह्या गोष्टींमुळं तुमच्या शरीरातला न्यूट्रिशनल बॅकअप जर चांगला राहत नसेल तर याचा डायरेक्ट इफेक्ट तुमच्या हेअर ग्रोथ आणि हेअरफॉल वाढवण्यासाठी कारणीभूत असतो. तिसरी गोष्ट पोस्टपार्टम म्हणजे डिलिव्हरीनंतर स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन लेवल्स पटकन कमी होतात, त्याच्यामुळं होणारा हेअरफॉल हा शक्यतो टेम्पररी असतो, पण जर तिथेच ती स्त्री जर मालनरिष्ट असेल तर हा पुढे कंटिन्यू राहतो. फोर्थ आहे थायरॉईड. थायरॉईडचे प्रॉब्लेम हायपो असो, हायपर थायरॉईड असो, ह्याची डायरेक्ट ग्रोथ, थायरॉईडचा डायरेक्ट इफेक्ट जो आहे तो कॅल्शियम ॲब्सॉर्प्शनवर होतो आणि त्याच्यामुळं हेअर रूट वीक होतात आणि केसांचा कलरही चेंज होतो, ज्याच्यामध्ये तुम्ही ग्रेइंगही बघता आणि हेअरफॉलही बघता. त्याच्यानंतर आहे टिलोजन अफ्ल्युअम. त्याच्यामध्ये ताण असतो, मानसिक असो, शारीरिक असो, अचानक धक्क्यामुळे किंवा पोस्ट कोविड जो हेअरफॉल बघितला जातो तो टिलोजन अफ्ल्युअम याच्यामध्ये कन्सिडर केला जातो. त्याच्यानंतर आहे स्कॅल्प कंडिशन्स. स्कॅल्प कंडिशन्समध्ये डॅन्ड्रफ असेल, अनक्लीन स्कॅल्प असेल तर नक्की तुमच्या हेअरफॉलवरती परिणाम होतो. आणि लास्ट पण तितकंच इम्पॉर्टंट, तुम्ही इतर कारणांसाठी, इतर आजारांसाठी
जर तुम्ही लॉंग टर्म मेडिकेशन्स घेताय, फॉर एक्झाम्पल किमोथेरपी असू दे किंवा कुठले व्हायरल डिसीजेस असू देत, टायफॉईडसारख्या गोष्टी असू देत ज्याच्यामध्ये लॉंग टर्म मेडिकेशन चालतात, शरीरातल्या प्लेटलेट डॅमेज होतात, तिथे नक्की तुमचा हेअरफॉल वाढलेला दिसणार आहे. तर ह्या कारणांपैकी कुठलं कारण आहे का हे पण आपण त्यासोबत समजून घेऊया. आता आपण हेअरफॉलची कारणं तर जाणून घेतली, पण हेअरफॉलचे प्रकार कसे आपण जाणून घेणार? जेव्हा पेशंट कन्सल्टेशनला येतो तेव्हा डर्मास्कोपी केली जाते. डर्मास्कोपी म्हणजे काय? एका स्कोपमधून तुमच्या स्कॅल्पची सिच्युएशन काय आहे हे बघितलं जातं, ज्याच्यामध्ये जर स्कॅल्प कंडिशन्स म्हणजे तुमचा डॅन्ड्रफ असेल, अनहेल्दी हेअर्स असतील, कुणाला लाईसचा प्रॉब्लेम असेल, तोही आपल्याला इझिली डर्मास्कोपमध्ये दिसतो. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं जे आपण बोललो अँड्रोजेनिक ॲलोपेशिया, म्हणजे आपण जेव्हा बोलताना बोलतो अरे तुझे केस गळत आहेत, मग तुझ्या फॅमिलीमध्ये कुणाला टक्कल पडतंय का रे? तर ह्या गोष्टीमध्ये आपण एक ऑब्झर्व केलेली गोष्ट आहे की फ्रंट लाईनच मागं जाते. पुरुष किंवा स्त्री कितीही वयस्कर झाली तरी त्यांचा पाठीमागचा जो भाग आहे तो चांगला असतो, कारण तिथं टेस्टोस्टेरॉनचा इफेक्ट नाही आहे. जो टेस्टोस्टेरॉनचा इफेक्ट जेनेटिकली पास होतो तो सगळ्यात पहिले इफेक्ट हेअर लाईन आणि क्राऊन म्हणजे ह्या वरच्या भागावरच दिसून येतो. मग हा जेनेटिक असल्यामुळे हा अंडर कंट्रोल ठेवू शकतो आपण, पण त्याला मेंटेनन्सची नक्की गरज भासेल. जो दुसरा प्रकार आहे तो आहे टिल्युजन एफ्ल्युअम, ज्याच्यामध्ये ताण असतो, मानसिक असतो, शारीरिक असतो. त्याच्यामध्ये पण तुम्ही न्यूट्रिशनल बॅकअप जर चांगला दिला, एन्झायटी कमी केली, लाईफस्टाईल करेक्शन्स केले, स्ट्रेसवरती कंट्रोल आणला, तर हा चांगल्या पद्धतीने बरा होऊ शकतो. जो पहिला भाग जो बघितला अँड्रोजेनिक ॲलोपेशिया जो आहे तो पुरुषांमध्ये जास्त दिसतो, तो स्त्रियांमध्ये फार कमी दिसतो. पण स्त्रियांमध्ये पण हेअरलाईन जर मागं जात असेल तर तिथे ट्रॅक्शनल ॲलोपेशिया आहे का हे आपण बघू शकतो. म्हणजे ज्या स्त्रिया आपल्याला हेअरस्टाईल करताना खूप टाईट करतात, खूप टाईट कंटिन्युअस बांधलं जातं, त्यांच्यामध्ये हे आपल्याला दिसून येतो, दॅट इज ट्रॅक्शनल ॲलोपेशिया. ॲलोपेशिया एरिएटा, एरिएटा म्हणजे तेवढ्याच फोकस्ड एरियातलेच केस जातात आणि तो कुठेही असतो, त्याला मराठीमध्ये चाई पण म्हणतात. तुम्ही तशाही केसेस बघितल्या असतील की बाकी हेअरलाईन चांगली आहे, बाकी सगळे केस चांगले आहेत आणि एकाच ठिकाणचा एक पॅच आहे, तिथले केस गेलेले आहेत. त्याची कारणं मोस्टली इन्फेक्शन असतात आणि हा बरा होऊ शकतो, अगदी कायमस्वरूपी बरा होऊ शकतो. आणि जे लास्ट आहे दॅट इज स्कारिंग ॲलोपेशिया. स्कारिंग ॲलोपेशिया म्हणजे काय? तुम्ही लहानपणी कुठे पडलेला आहात, काय लागलेलं आहे किंवा तुमची काय सर्जरी झालेली आहे, खूप मोठा व्रण होता जिथे टाके बसलेत, त्यावेळेला जेव्हा स्किन एजेस जवळ घेऊन टाके घातले जातात तेव्हा तिथले हेअर फॉलिकल नष्ट होतात. त्यामुळं त्या जखमेच्या व्रणावरती पुन्हा केस उगवू शकत नाहीत, ह्याला म्हणतात स्कारिंग ॲलोपेशिया. आपण हेअर फॉलची कारणं जाणून घेतली, त्याचे प्रकारही समजून घेतले, पण त्याच्यावरची जी ट्रीटमेंट दिली जाते ती कशी ठरवली जाते? जर जे प्रकार आपण जे बघितले त्याच्यानुसारच ट्रीटमेंट ठरतात. फॉर एक्झाम्पल अँड्रोजेनिक ॲलोपेशिया म्हणजे तुमचे जेनेटिक टक्कल पडण्याची जर हिस्ट्री असेल फॅमिलीमध्ये तर तुम्हाला ह्याच्यासाठी नक्की मेंटेनन्स लागेल, की ट्रीटमेंट एकदा केली तर तो कायमस्वरूपी बरा होणार नाही. पण ह्या ठिकाणी होमिओपॅथी चांगलं काम करू शकते. ते कसं? समजा तुमच्या घरातल्या आईवडिलांना किंवा आजी आजोबांना 60मध्ये किंवा 70मध्ये टक्कल पडलं असेल आणि तुम्हाला वयाच्या 30 किंवा 40पासून जर तुमचा हेअरफॉल चालू असेल तर ह्या गोष्टी ज्या पॉझिटिव्ह फॅक्टरमुळे होतात की तुमची लाईफस्टाईल, खाणे, गट ॲब्सॉर्प्शन ह्या गोष्टी आणि इम्युनिटी, मेन तर तुमची इम्युनिटी, त्याच्यावरती होमिओपॅथी पूर्ण फोकस करते. आणि जे 30-40मध्ये चालू झालेला हेअरफॉल आहे त्याला आपण टक्कल पडण्यापासून तो 50-60पर्यंत पुढे नेऊ शकतो. पण त्या केसमध्ये पण तुम्हाला औषध घेणं गरजेचं आहे. समजा तुम्हाला छोटासा ताप येऊन गेला किंवा तुम्ही कुठे ट्रिपला जाऊन आलात किंवा तुमचं जागरण झाली, एक्झाम टाईम झाला आहे, तर त्यावेळेला मात्र नक्की तुम्ही मेडिसिनची हेल्प घेतली पाहिजे. तसंच टिलोजन एफ्ल्युअममध्ये तिथे न्यूट्रिशनल बॅकअप कमी पडत असतो, एन्झायटी इश्यूज असतात, ज्याच्यामध्ये होमिओपॅथी ॲज अ पेशंट त्याला मेंटली ॲज वेल ॲज फिजिकली समजून घेते आणि तिथंही ती चांगल्या दृष्टिकोनातून मदत करते. तसंच ॲलोपेशिया एरिएटा जो भाग आहे जिथे इन्फेक्शन्स असतात पण ते ओपन आईजने दिसत नाहीत, जर तिथं रेडनेस किंवा फंगल इन्फेक्शनसारख्या गोष्टी आहेत ज्याच्यासाठी तुम्हाला लाँग टर्म होमिओपॅथिक मेडिकेशन्स घ्यावे लागेल. आणि त्याच्यानंतर जी येते ते तुमचे डायग्नोसिस, म्हणजे आता तुम्ही हे समजून घेतलं की उपचार कसे करणार आहे.
पण त्याच्यामध्ये डायग्नोसिस करण्यासाठी आपण जसं डर्मास्कोपी समजून घेतलं, जेव्हा आपण डर्मास्कोपमध्ये हेअर फॉलिकल्सची सिच्युएशन समजून घेणार आहे, जसं मी सांगितलं एका फॉलिकलमध्ये माणसाला 4 केस यायची कपॅसिटी असते. जर ह्या हेअर फॉलिकल्समधून हे हेअर निघून गेलेत, एका फॉलिकलमध्ये एकच केस आहे आणि त्या फॉलिकलचं मिनिएचरायझेशन झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डर्मास्कोपमध्ये दिसतात. त्यासोबतच स्कॅल्पची तुमच्या सिच्युएशन, त्याच्यावर डॅन्ड्रफ आहे का, काही इन्फेक्शन आहे का, हे आपल्याला दिसून येतं, ज्याच्यामध्ये आपण एक्झॅक्ट निदान करू शकतो की कुठल्या प्रकारचा हेअरफॉल आहे. आणि थर्ड सगळ्यात इम्पॉर्टंट जी आहे ती केस हिस्ट्री, की हा सिम्पटम कधीपासून चालू झालेला आहे. कधी कधी पेशंटच्याही हे लक्षात येत नाही, अरे यार खरंच हे 2 वर्ष झालं 3 वर्ष झालं चालू आहे आणि मी ह्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे आणि आता तो जास्त व्हायला लागला आणि आता थिनिंग दिसायला लागलं. जेव्हा हेअरचं थिनिंग दिसायला लागतं तेव्हा मात्र पेशंट जागा होतो, नाही आता माझा हेअरफॉल वाढलेला आहे आणि मला जायला पाहिजे. इथे केस हिस्ट्री जास्त मॅटर करते. ती व्यक्ती कुठल्या इंडस्ट्रीमध्ये काम करते, तिची डे शिफ्ट आहे, नाईट शिफ्ट आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिचा लाईफस्टाईल पॅटर्न कसा आहे, खाण्यामधल्या काही गोष्टी कशा आहेत, झोपेवरती किती परिणाम आहे, स्ट्रेस लेवल्स किती आहेत आणि ऑफकोर्स न्यूट्रिशनल बॅकअप जो आपल्याला ब्लड टेस्टमधूनच कळणार आहे. त्याच्यामध्ये CBC, फेरिटिन, थायरॉईड, B12, D3 ह्या गोष्टी, कॅल्शियम ह्या गोष्टी तुम्ही चेक करणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट पॉझिटिव्ह फॅक्टर सापडून जातो. हेअर फॉलसोबत ग्रेइंग ऑफ हेअर्स हे सुद्धा आपल्याला ब्लड टेस्टमध्ये कळून जातं. थायरॉईडच्या प्रॉब्लेममध्ये कसं आहे, थायरॉईड हॉर्मोनचं काम चांगलं नसल्यामुळं डायरेक्ट त्याचा कॅल्शियम ॲब्सॉर्प्शनवरती इफेक्ट होतो आणि पेशंटला बाकीचे पण त्रास चालू होतात त्याच्यासोबत, की हेअर रूट्स कमकुवत होणे, हेअरमधील मेलॅनिन कमी होणे आणि ग्रेइंग होणे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कन्सल्टेशन, ब्लड टेस्ट आणि डर्मास्कोपीमध्ये अगदी क्लिअरली कळून जातात आणि आपण त्याच्यावरती एक्झॅक्ट उपाय शोधू शकतो. आपण कारणं जाणून घेतली, डायग्नोसिस कुठल्या पद्धतीने करायचं आहे बघितलं, प्रकार जाणून घेतले. आता आपण बोलणार आहोत ट्रीटमेंटवरती. पहिल्यांदा आपण बघूया होमिओपॅथिक पार्ट. होमिओपॅथीमध्ये खूप सारी अशी औषधं आहेत जी हेअरफॉलवरती खूप चांगला रिझल्ट दिसून येतो. फॉर एक्झाम्पल आहे सिलिशिया, कल्कॅरिया कार्ब आहे की ज्याच्यामध्ये PCOD सारख्या गोष्टी आहेत, फ्लोरिक ॲसिड आहे ज्याच्यामध्ये इनिशियल तुम्हाला बॉल्डनेस यायला चालू झालेला आहे, लायकोपोडियम सारख्या गोष्टी आहेत, ओबेसिटी कंट्रोलसाठी ज्या गोष्टी कंट्रोल केल्या जातात त्या थायरॉईड इफेक्टिंग ज्या असतात त्या अल्टिमेटली तुमच्या हेअर ग्रोथवरती इफेक्ट करत असतात. सो ज्याच्यामध्ये तुम्ही टक्कल तर पुढे ढकलू शकता पण हेअरफॉलसुद्धा चांगल्या गोष्टींनी चांगल्या प्रतीने कंट्रोल करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त पेशंट हेअरफॉलसाठी नाही तर तुम्ही पेशंट ॲज अ होल कन्सिडर करून तुम्हाला कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज त्याच्यामध्ये दिल्या जातात, जी तुमच्या शरीराची इम्युनिटी चांगली ठेवतात आणि तुमचा हेअरफॉल चांगल्या पद्धतीने कव्हर होतो. आता एस्थेटिक ट्रीटमेंट्समध्ये काय ट्रीटमेंट्स असतात, पहिलं तर आहे PRP, ज्याच्यामध्ये तुमचं ब्लड घेतलं जातं आणि ब्लडमधला जो प्रोटीन पार्ट आहे, जसं की केस हा आपला केराटिनपासून बनलेला आहे, ओके, हे आपल्या शरीरातलं प्रोटीन आहे. सो तुमच्या ब्लडमधलं प्रोटीन जे बॉडी केसांकडे डायवर्ट करू शकत नाही आहे, त्यासाठी आपण ब्लड घेतो, टेस्ट ट्यूबमध्ये टाकतो, त्याच्यामधून त्याचा प्लाझ्मा सेपरेट आउट करतो आणि त्याच्यातले जे ग्रोथ फॅक्टर्स आणि हेअर रूट टायटनिंगचे जे एजंट आहेत ते आपण केसांच्या मुळांशी आपण ते वापरतो मायक्रो निडलिंग सारख्या गोष्टींमध्ये. त्याच्यामध्ये GFC नावाची गोष्ट आहे ज्याच्यामध्ये ॲडिशनल ग्रोथ फॅक्टर्स पण वापरले जातात आणि हेअर थिनिंगवरती त्याचा इफेक्ट जास्त सुंदर तुम्हाला दिसून येतो. त्याच्यासोबतच मल्टीविटॅमिन बॅकअप दिला जातो, ओरल मेडिकेशन्स तुम्हाला दिले जातात, ज्याच्यामध्ये तुमच्या ब्लड टेस्टमध्ये ज्या डेफिशियन्सी सापडलेल्या आहेत त्याच्यावरती आपण व्यवस्थितपणे काम करतो. आणि एक्सटर्नल ॲप्लिकेशन्स की ज्याच्यामध्ये तुमचं स्कॅल्प नीट क्लीन नसेल किंवा डॅन्ड्रफ असेल किंवा तुम्ही सनरेजमध्ये काम करत असाल तर ह्या गोष्टी एक्सटर्नली प्रोटेक्ट करणाऱ्या गोष्टी दिल्या जातात, ज्याच्यामध्ये हेअर रूट्सना लावण्यासाठी ग्रोथ सिरम दिले जातात, जेलचा वापर केला जातो डॅन्ड्रफ कंट्रोलसाठी. PRP सारख्या ट्रीटमेंटसोबत ही जर तुम्ही औषधं वापरली तर लवकरात लवकर हेअरफॉल कंट्रोल करून नंतर तुम्ही हेअर थिनिंगला फोकस करू शकता. आता लास्ट जो राहतो तो स्कारिंग अलोपेशिया, जसं आपण बोललो त्याच्यामध्ये कुठलंही होमिओपॅथिक मेडिसिन किंवा एस्थेटिक ट्रीटमेंट काम करणार नाही, कारण तिथं हेअर रूट्सच नाही आहेत. ज्या ठिकाणी हेअर रूट्स नाहीत तिथं आपण खूप सारी औषधं देऊन किंवा एक्सटर्नल ट्रीटमेंट करून तिथे रूट तयार होणार नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एकच सोल्युशन असतं, दॅट इज हेअर ट्रान्सप्लांट. जिथे हेअर रूटच नाही आहे तिथे बाकीचे ट्रीटमेंट करण्यात काही पॉईंटच नाही आहे. सो डर्मास्कोपी तिथं तुम्हाला हेल्प करते की खरंच तिथं रूट्स आहेत का, आहेत तर ते मिनिएचर झालेले आहेत का, छोटे झाले असतील हेअर रूट्स ज्याच्यामध्ये एकही केस नसेल
व्हेरी लेस चान्स टू ग्रो द हेअर फ्रॉम दॅट रूट. म्हणून अशा पद्धतीने ज्या प्रकारचा टाईप आहे हेअरफॉलचा त्याचप्रमाणे आपण ट्रीटमेंटही सिलेक्ट केली पाहिजे. यासोबत तुमचं लाईफस्टाईल करेक्शन. आता लाईफस्टाईल करेक्शनमधलं काय म्हणजे आहारातलेच बदल. थोडक्यात ताज्या फळांचा वापर करा, झोप वेळेवरती घ्या, दिवसातून 2 ते 3 लिटर पाण्याचा व्यवस्थित वापर करा. जिथे तुमचं नाईट शिफ्ट असेल तर तुमची झोप ॲटलिस्ट दिवसात ती कॉम्प्रोमाइज होऊ नये इथे तुम्ही फोकस करा. अननेसेसरी स्क्रीन टाईम जिथे तुम्हाला कमी करता येतोय तिथे कमी करा. पॉल्युशन आणि डस्टपासून तुमच्या केसांचं प्रोटेक्शन जर करता आलं तर खूप चांगली गोष्ट आहे. ह्या झाल्या आहारातल्या गोष्टी. त्यासोबत तुम्ही बदाम आणि काळ्या मनुक्यांचा पण वापर तुम्ही ह्याच्यासोबत करू शकता, जे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने केसांवरती फरक दाखवतं. आवळ्यासारख्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही रोज एक छोटीशी जरी फोड घेत असाल तरी त्याचा खूप चांगला तुमच्या अँटीऑक्सिडंट बॅकअपवरती इफेक्ट होतो आणि हेअर ग्रोथ किंवा हेअर कलर चांगला स्पेशली आवळ्यामुळे मेंटेन होतो. आता ह्या गोष्टी खाण्यातल्या झाल्या. ह्याच्यासोबत क्लिनिंगच्या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवाव्या असं मला वाटतं. जो डॉक्टर रिकमेंडेड शॅम्पू आहे त्याचा पण प्रमाणात वापर करावा. वापर करताना केस धुताना फार कडक पाणी वापरू नये. ते थंड किंवा थोडंसं कोमट असेल तरी चालेल. केस ओले असताना कॉम्बिंग करू नका, ड्रायरचा वापर करू नका. अगदी हेअरफॉल असताना जोरात कसा केस पुसू नका. ह्या गोष्टी तुमचा हेअरफॉल वाढवतात. त्याच्यामुळे जेव्हा केस ओले असतात तेव्हा शक्यतो त्याला काय करू नका, साधा कॉटनचा आपला टॉवेल वापरून केसांना कोरडं करा. आणि जेव्हा केस कॉम्बिंग करता तेव्हा सुद्धा जी मेथड आहे वाईड टूथचा तुम्ही कॉम्ब वापरा आणि कॉम्बिंग करताना खालून करायला घ्या. सो जो केसांमध्ये होणारा जो गुंता आहे किंवा तुम्ही जे ब्रेकेज बघता ते त्याच्यामुळे होतं की आपण अननेसेसरी फोर्स त्याच्यावरती वापरत जातो. सो कॉम्बिंगमध्ये पण ज्या स्त्रियांमध्ये युजली मोठे केसांची लेंथ जास्त असते, सो त्यावेळेला तुम्ही खालून थोडं वरती कॉम्बिंग करत या. दिलेले मेडिकेशन सिरम त्याच्यावरती नीट ॲप्लाय करा आणि सन रेजपासून त्याचं प्रोटेक्शन करा. आजकाल मार्केटमध्ये चांगले सनस्क्रीन आलेले आहेत, दॅट टू फॉर हेअर्स. सो हे खूप नेसेसरी आहे. आपण कॅप वापरतो तर ठीक आहे ती वरच्या केसांना, पण ज्यांच्या केसांना लेंथ आहे ते तुम्ही व्यवस्थित कव्हरही केले पाहिजेत आणि त्यासोबत तिथे सनस्क्रीनचा वापर केसांसाठी पण केला पाहिजे, ज्याच्यामध्ये ग्रेइंग तुम्ही चांगलं कंट्रोल करू शकता. केस गळणे जेव्हा ओव्हरहेल्मिंग वाटायला लागतं म्हणजे जेव्हा आपल्या हातात त्याचा कंट्रोल नसतो त्यावेळेला ती गोष्ट खुपायला लागते की आता माझा खूपच हेअरफॉल होतोय, आता मी काय करू. पण हेअरफॉल ही अशी गोष्ट आहे योग्य वेळेत आणि योग्य कारणावरती जर उपचार तुम्ही केला तर ऑलमोस्ट हेअरफॉल हा कव्हर होण्यासारखा आहे, पूर्णपणे बरा होण्यासारखा आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही जीवनशैलीचं करेक्शन फक्त हेअरसाठी नाही तर ते तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा युजफुल आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. दर आठवड्यात असे व्हिडिओज येत राहतील. पण तुमच्या काही ज्या शंका आहेत त्या मला कमेंटमध्ये टाका. सो तुम्हाला काय गोष्टींवरती सॉल्युशन्स पाहिजेत ह्याच्यावरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर डिस्कशन करूया.